सो माझं नाव कपिल. एकदा तुमच्या सगळ्यांसाठी पण ट्राय झाला पाहिजे. कमॉन, सगळे रेडी शो साठी? बरोबर. खूप किती जण फर्स्ट टाइम येतात स्टँडअप कॉमेडी शोला? एकदा चिअर करा. चिअर. आपली सवय जात नाही आहे ना स्टेजवर. तुम्ही फर्स्ट टाइम येता? आणखी मागे मागे तुम्ही बघितलेलं आहे सर? तेच विचार सर. अच्छा केलं सॉरी. भाई मी बघितलं भाई एकदमच. सर तुम्ही काय करता तसे प्रोफेशन? एक तर पुण्यामध्ये क्राऊड वर्क करणं म्हणजे मारली जाते पण कुठून ती कळत नाही. आम्ही बाकी सिटीज मध्ये जातो, आम्हाला माहिती इथून मारली जाणार, कधी कधी तिकडून म्हणून जातो. पुणे खूप डेंजर आहे बाबा. खूप भारी सर, चांगलं करता तुम्ही. असेच आमच्या अवकात दाखव. नाईस. कोणासोबत आले सर तुम्ही? अच्छा हा ठीक आहे. मॅडम डेंजर आहे हा. किती वर्ष झाले मॅडम लग्नाला? 27. त्यांनी विचारलं ते तर मला कळतच आहे. मी 2 मिनिटांमध्ये फिगर आउट केलं, तुम्हाला 27 वर्ष झाले. ते तुम्हाला वाटतं ना सर? पुढच्यांना विचारा कसं वाटतं. मॅडम एकदम मनात बसून निघाला भाई. मॅडमला फक्त विचारलं किती वेळ झालं, मला सहन करतोय बस. एवढा काळ गेला की आता सहनवर आलोय आम्ही. 27 वर्ष झाले. खूप भारी आहे. आणखी कुणी आहे असं याच्यापेक्षा जास्त 27 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत कुणी? नाही. हा अरे भारी. किती किती वर्ष? 35 वर्ष झाले. मॅम मला तर वाटतंय ना ऍज अ कॉमी फक्त मी सेटअप देतो. 25 तिकडूनच येणार आहे. खतरनाक भाई. आम्हाला वाटतंय जेएनजी जनरेशन वगैरे आम्ही कूल आहे. हे बघा जनरेशन असं मनात राखून ठेवलंय यांनी. तू फक्त बोल, कमबॅक माझ्याकडे. भारी. तुम्ही ओळखतात एकमेकांना? अरे तुमच्या दोघांकडे सिंपती आहे माझी. पण मला हे साडू चांगले वाटतात थोडे. यांच्या वाटेचं पण हेच बोलले बाबा. लोक म्हणतात बायकोच्या मुठीत आहे, मी चिमटीत आहे. अच्छा का बरं सर असं काही त्रास वगैरे? एकदम एखादी गोष्ट जी मॅम बद्दल नाही आवडत तुम्हाला? सगळं आवडतं. 35 वर्षानंतर हा खोफ आहे बाई. बसली असताना मी काय म्हणणार? बरोबर, नंतर सांगा सर. मॅडम मॅडमची लिस्ट बघायचं. मॅडम तुमची एखादी गोष्ट सर्वांबद्दल नाही आवडत अशी? एखादी कुठली आवडते ती सांगू शकते. आवडते ती सांगा मॅडम. सेन्स ऑफ ह्युमर तुमचं? अरे बाय मॅडमच खुश झाल्या. पण तुम्ही असं साडू वगैरे बसतात कधी म्हणजे भेटायला असं चहा वगैरे? सर माझी रिक्वेस्ट आहे मला बोलवा. मला एवढं इंटरेस्ट आहे यांचं डिस्कशन काय होत असणार आहे. मन हलकं करायला भेटावंच लागतं. बरोबर. पोटात काही केलं तर मन हलकं होतच नाही. लोक म्हणतात ना पोटातून बसतं, तसं नाही, वरतून नसतं ऍक्च्युली मन हलकं व्हायचं. खतरनाक. बाकी जेनजी ऑडियन्स किती आली? एकदा चिअर करा जेनजी. हा सांगतो सर. पार्थ होता तेच जेनजीच होतं. तुम्ही 90s आहे ना? एवढा कॉन्फिडन्स. यांना वाटतं याच्यानंतर जनरेशन संपलंय. याच्यानंतर आम्ही मोद्याच सोडलं. एवढं आमचं लास्ट होतं, त्याच्यानंतर येत आहेत ते येत आहेत. हा कोणी आहे जे 2000 नंतरचं कधी कधीच्या भावाने मिळतं? अच्छा. आणि तू जेनजी मानतो? एकदम काट. ठीक आहे मानतो. तू काही आहे जेनजी वाला? काही आहे जसं? अच्छा तू सोबतच आहे का? तुझी ट्रेनिंग खूप चांगली झाली असणार मला माहिती. कोणत्या झाडाचं फळ आहे तू? ठीक आहे भारी करते. नाही मला वाटतं मॅडम त्यांच्या दोघांमध्ये जे हे आहेत ना, तुमच्या दोघांमध्ये तुम्ही मुलगा बरोबर म्हणतोय. बरं झालं देवानी अशी जोडी केली. बापरे. मी तर तुम्ही शांत आहे, यांच्या ह्याच्यात सर शांत आहे. भारी आहे भाई. तुझं तर बेस्ट ऑफ लक भाऊ. बाकी आणखी तुम्ही एकटा आलाय मॅम? एवढी काय तुमचे असं आता सीट नव्हती म्हणून? पण तिथं तरी सीट आहे बरं का. भाई काय लोक आहे भाई आज.
असं नाही की मॅमच्या बाजूला सीट नव्हती, मॅमच्या सीट आहे तरी कोणाची भाई डेंजरच आहे भाई ही जनरेशन. आम्हाला वाटतं जेएनजी वाले कूल आहे, पोरगी बाजूला बसते सर मध्ये आम्हाला आणखी एक संधी. एवढा कॉन्फिडन्स. बायको समोर आहे, पोरगी बाजूला, तरी माणूस कॉन्फिडन्स मध्ये. सॅल्यूट. मला तर वाटतंय मला की करायची गरज नाही, तुम्ही हळूहळू आहे ना डेंजर आहे. मला तर मागे जायची पण इच्छा होत नाही. 1 तास इथंच बसलाय कंटेंट आमचा भाई खतरनाक. तुम्ही पण सोबतच यांचं. अच्छा, आणि तुम्ही कसं ओळखतात एकमेकांना? ठीक आहे. नाही तुम्ही 3 फॅमिली बरोबर, आणि बाकीचे 5 जण तुम्ही कोणास कोण? नाही ठीक आहे, पण ठीक आहे. हो मला. अच्छा, तुम्हाला माहिती ना पाव पण आले मार्केटमध्ये. तुम्ही आणखी ब्रेड का बरं देतात मॅडम? ब्रेड सोबत खायचं कसं मिसळ मला सांगा. नाही नाही मला, आणि ते असं काउंटरवर तर असे बसलं असतं त्यांना विचारायची पण हिंमत होती. मला हेच बरोबर आहे. काका मी खातोय, फक्त रागू नका मला बस.